कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय. एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्पा बसेल. करुणा मुंडेंचा इशारा. 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याची देखील माहिती. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असा उल्लेख. करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात उल्लेख. करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याच्या 24 तासानंतरही अजितदादा अनभिज्ञ. कोकाटे नेमकं काय बोलले माहिती नाही. अजित पवार यांची प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करता कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार. दोन्ही मुलींचा उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. रुग्णालयातील प्रशासन इतकं मगरूर का? जात धर्म न पाहता आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा. आदित्य ठाकरे यांची मागणी. डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं लायसन रद्द करून कारवाई व्हावी. फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिलं. चौकशीनंतर भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव. महाराष्ट्रात मराठी सक्तीसाठी सुरू असलेलं मनसेचं आंदोलन तुर्तास मागे. राज ठाकरेंचं मनसैनिकांना आदेश. फडणवीसांच्या आवाहनानंतर मनसेचं आंदोलन मागे. रत्नागिरीतल्या मोठ्या कंपन्यांविषयी किट टोलबाबत चर्चा. राज ठाकरे उदय सामंत भेटीवरून सदावर्तेंनी डिवचलं. तर राज ठाकरे राजकारणातील स्टँडअप कॉमेडियन असल्याची देखील टीका. मनसेच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणालं नाही. मराठीसाठी आम्ही कधी कुणाच्या कानफाटीत मारली नाही. संजय राऊतांची टीका. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा बंदोबस्त. 20 डीसीपी, 51 एसपी आणि तब्बल 2500 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. एसआरपीएफच्या 9 तुकड्याही अनेक ठिकाणी तैनात असणार. महाराष्ट्राला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका. जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यामध्ये नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपालाही उद्ध्वस्त. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.